जय श्रीकृष्ण बालमित्रांनो. आजची आपली गोष्ट आहे 86वी. आपण याच्या आधी 84 गोष्टी ऐकल्या आणि आजच्या गोष्टीचं आपलं नाव आहे सुभद्रा हरण आणि श्रीकृष्णाची मिथिला भेट. बघा, आपण कृष्णाच्या गोष्टी ऐकतोय. देवकी मातेला मृत पुत्र पुन्हा प्राप्त झाल्याचा प्रसंग श्रवण केल्यानंतर परीक्षित महाराज श्रीकृष्णाबाबत आणि त्यांच्या लीलाबाबत श्रवण करण्यात अधिक उत्सुक झाले. त्यांनी शुकदेव गोस्वामीकडे सुभद्रा हरणाबाबत ऐकण्याची जिज्ञासा केली. पूर्वी त्यांचे आजोबा अर्जुन यांनी श्रीकृष्णाच्या प्रोत्साहनाने सुभद्रेला पळवून नेले होते आणि त्यांना आता त्या प्रसंगाबाबत आणि त्यांच्या विवाहाबाबत ऐकण्याची फारच उत्सुकता झाली. आपण पण ते परत ऐकूया. भगवान बलराम सुभद्रेच्या लग्नाबाबत बोलणी करीत होते. ते आपली बहीण सुभद्रा हिचा विवाह दुर्योधनाशी लावणार होते. मात्र या विवाहाला पिता वसुदेव आणि बंधू भगवान श्रीकृष्ण यांची मान्यता नव्हती. इकडे तर अर्जुनाला सुभद्रेचे पाणी ग्रहण करण्याची इच्छा होती. अर्जुन जसा सुभद्रेचा आणि तिच्या सौंदर्याचा विचार करीत होता तसा तिच्याबरोबर विवाह करण्याच्या कल्पनेने तो अधिकाधिक मोहित झाला होता. तर त्रिदंड असा संकेत करतो की वैष्णव संन्यासी हा काया वाचा मनाने जेव्हा तो 1 वर्ष तीर्थयात्रेला निघाला होता तेव्हा तो द्वारकेला आला आणि द्वारकेला ब्राह्मण वेशात असल्यामुळे त्याला कोणीच ओळखले नाही. तो तिथे राहिला आणि त्यांनी सुभद्रेला जवळून खूप बघितले आणि सुभद्रा त्याला खूप आवडायला लागली. आणि मग त्याला असं वाटलं अर्जुनाने या संधीचा लाभ उठवला आणि वसुदेव व देवकीची परवानगी घेऊन तिचे हरण केले. जेव्हा त्याने सुभद्रेला रथावर बसवले तेव्हा त्याला तेथील सैनिकांनी विरोध केला, परंतु त्याने धनुष्यबाण उचलून त्यांना थोपवून धरले आणि तो सुभद्रेला तेथून घेऊन गेला. जेव्हा अर्जुन सुभद्रेला अशा रीतीने हरण करून घेऊन चालला होता तेव्हा तिचे नातेवाईक आणि कुटुंबीय दुःख करू लागले. परंतु अर्जुनाने एका सिंहाने आपला वाटा उचलावा आणि निघून जावे त्याप्रमाणे सुभद्रेला तेथून उचलून नेले, कारण सुभद्रालाही अर्जुनच पती म्हणून पाहिजे होता. तर अशा सुभद्रा हरण केलेला आहे. आणि मग मिथिला नगरीत एक गृहस्थ ब्राह्मण राहत होता. मिथिला ही विदेह प्रांताची राजधानी होती. आणि मग तो कुठे घेऊन आला तर इंद्रप्रस्थला घेऊन आला अर्जुन आपल्या याला. आणि मग जेव्हा बलरामाला ते गोष्ट माहिती पडली तेव्हा बलराम प्रसन्न झाले. घडलेल्या घटनेबाबत गैरसमज होऊन सर्वजण स्थिर स्थावर झाले आणि बलरामे नवविवाहित जोडप्याच्या प्रसन्नते खातर प्रचूर धनसंपत्ती, हत्ती, रथ, घोडे, नौकर, दासी यांचा समावेश असलेला हुंडा त्यांच्याकडे पाठविण्याची व्यवस्था केली. परीक्षित महाराज श्रीकृष्णाबाबत श्रवण करण्यात अतिशय उत्सुक होते आणि म्हणून सुभद्रा हरणानंतर श्री शुकदेव गोस्वामींनी दुसरी कथा सांगितली. आता ही दुसरी कथा कोणती आहे माहितीये का? गोष्टीत गोष्ट 2 आलेल्या आहेत. तर इथे श्रीकृष्णाची मिथिला भेट. आणि मग श्रीकृष्ण ब्राह्मण राहत होता. मिथिला नगरीत एक गृहस्थ ब्राह्मण राहत होता. मिथिला ही विदेह प्रांताची राजधानी होती. श्रुतदेव नामक हा ब्राह्मण भगवान श्रीकृष्णाचा परमभक्त होता. तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित असल्यामुळे आणि सदैव श्रीकृष्णाची सेवा करीत असल्यामुळे मनाने पूर्णपणे शांत होता. आणि मग बलराम आणि श्रीकृष्ण हे दोघे पण कुठे आले तर मथुरेत मिथिला नगरीमध्ये आले. आणि मिथिला नगरी राजा ब्राह्मणाप्रमाणे थोर भक्त होता. या प्रसिद्ध राजाचे नाव बहुलाश्व असे होते. एक चांगला राजा म्हणून त्याचा नावलौकिक सर्वत्र पसरला होता. आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी राज्य वाढविण्याची त्याला कोणतीही महत्वाकांक्षा नव्हती. अशा रीतीने मिथिलेत तो ब्राह्मण व राजा भगवान श्रीकृष्ण शुद्ध भक्त म्हणून राहत होते. भगवान श्रीकृष्णाची बहुलाश्य राजा आणि श्रुतदेव ब्राह्मण अशा दोघा भक्तांवर अतिशय कृपा होती. आणि भगवंत एकाच वेळी दोघांच्या ठिकाणी पण गेलेले आहेत. इकडे पण सगळे पाहुणे होते आणि दुसरा कोणता होता त्यांचा भक्त? ब्राह्मण श्रुतदेव. म्हणजे दोघीकडे जसे आपण बघितलं की द्रौपदी द्वारकेला 16 सहस्र नारीच्या सोबत प्रत्येक ठिकाणी भगवंत वेगवेगळ्या शरीराने नटले होते, तसेच या 2 ठिकाणी
म्हणजे ब्राह्मणाकडे पण आणि त्या राजाकडे पण, बहुलाच्या राजाकडे पण आणि श्रुतदेव राजाकडे पण, दोन्हीकडे बघून ते एकाच टाइमला थांबले होते आणि दोघांकडचे आदित्य त्यांनी स्वीकारले होते. तर त्यांच्यासोबत कोण कोण होते माहितीये का? मिथिला नगरीत आपला रथ घेऊन जाण्याची आज्ञा केली भगवान श्रीकृष्णासोबत. त्यावेळी नारद, वामदेव, अत्री, व्यासदेव, परशुराम, असित, वरुणी, शुकदेव, बृहस्पती, कण्व, मैत्रेय, चवन इत्यादी श्रेष्ठ ऋषी देखील होते. आणि हे सगळे ऋषी दोन्ही ठिकाणी होते. म्हणजे बघा, आपण जेव्हा लहान बालकृष्ण गोकुळात असताना, गायी चरत असताना एकदा ब्रह्मदेवाने त्याच्या गायी हरण केल्या होत्या, तेव्हा तो सगळ्या गायींच्या वासरांच्या रूपात नटला होता. म्हणजे परत त्यांनी तेवढ्याच गायी वर्षभर कळू न देता त्या सांभाळल्या होत्या. तसाच आता कृष्ण आणि ते सगळे त्याच्यासोबतचे दोन ठिकाणी एकाच वेळी राहत होते. श्रुत राजाकडे पण आणि बहुलाच्या राजाकडे पण आणि श्रुतदेव ब्राह्मणाकडे पण. हा गरीब ब्राह्मण होता, पण तो खूप प्रेमळ होता. तर त्यांनी बहुलाच्या श्रुतदेव ब्राह्मणाने भगवंताचे दर्शन करताच त्याच्या चरण कमलावर लोळण घेतली आणि सन्मान प्रदर्शित केला. त्यांनी जाणले की भगवान श्रीकृष्णाचे आगमन केवळ त्याच्यावर कृपा प्रदर्शित करण्यासाठी झालेले होते. म्हणजे यांनी पण त्याचं खूप स्वागत केलं राजानी आणि बहुलाच्या राजाचे हृदय कृतज्ञतेने भरून गेले होते. त्याला आपल्या सामर्थ्यानुसार पाहुण्यांचे अतिशय प्रसन्न तऱ्हेने स्वागत करण्याची इच्छा होती. आणि इकडे या ब्राह्मणाला पण तशीच इच्छा होती. ब्राह्मणांनी पण मग त्याचे पादस्पर्श, पाय धुतले, चंदन, धूप, दीप, नूतन वस्त्रे, अलंकार, गहू आणि वृषभ अशा वस्तू दान केल्या. यांनी गरीब ब्राह्मणाने त्याच्या याच्यानुसार त्यांनी वस्तू दान केल्या. आणि प्रिय प्रभू, आपण सर्व प्राणी मात्राच्या हृदयात वास करणारे परमात्मा आहात आणि त्या रूपाने हृदयस्थित साक्षी म्हणून प्रत्येकाच्या कार्याबाबत जाणकार आहात. असे असल्यामुळे कर्तव्यबद्ध म्हणून आम्ही सदैव आपल्या चरण कमलाचे चिंतन करतो. ज्येष्ठ पुत्रापेक्षाही ब्रह्मदेव आपले भक्त आपणास अधिक प्रिय आहेत. आणि अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी त्यांचं विस्तार केला. आणि इकडे श्रुतदेव ब्राह्मणाने भगवान श्रीकृष्णाचे आणि ऋषींचे आपल्या घरी स्वागत केले. स्वागत करतेवेळी तो दिव्यानंदाने भारावून गेला होता. आपल्या पाहुण्यांना आसने देऊन ब्राह्मणाने उपरणे अंगावर टाकून नृत्य करायला प्रारंभ केला. श्रुतदेव ब्राह्मण धनवान तर नव्हता, त्यामुळे त्याचे खास पाहुणे भगवान श्रीकृष्ण आणि महान ऋषी यांना बसण्याकरिता त्याने चटया, लाकडी फळ्या आणि सतरंजा वगैरे दिले. भगवंतांचे आणि ऋषीजनांचे गुणगान करू लागला. तर त्याने यथाशक्ती फळे, धूप, सुगंधी जल, सुगंधी माती, तुळशी, कुश, गवत आणि कमळे फुले इत्यादी सामुग्री प्राप्त केली. म्हणजे त्यांनी ऐपतीनुसार त्यांनी भगवंताला प्रेमाने जे अर्पण केलं ते भगवंतानी श्रुतदेवाच्या पत्नीने वरण भात बनविला आणि असे साधे भोजन करून ते अतिशय प्रसन्न झाले, कारण ते प्रेमाचे भोजन होते. भगवंत आणि ऋषीजन भोजन करीत असताना श्रुतदेव विचार करीत होता, मी गृहस्थ जीवनरूपी खोल अंधकुपात पडलो आहे आणि सर्वात अभागी व्यक्ती आहे. श्रीकृष्ण स्वयंपूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. तसेच त्यांच्याबरोबर श्रेष्ठ ऋषी आपल्या उपस्थितीत कोणत्याही स्थळाला पुनीत करून तीर्थस्थान बनविणारे आहेत. असे असताना माझ्या घरी येण्यास कसे काय तयार झाले? श्रुतदेव अशा विचार करीत असताना पाहुण्यांचे भोजन उरकले आणि ते चटईवर सुखाने बसले. त्यावेळी श्रुतदेव ब्राह्मण, त्याची पत्नी, मुले, नातेवाईक असे सर्व त्या विशेष पाहुण्यांची सेवा करावी या इच्छेने तेथे आले. भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमलांना स्पर्श करीत ब्राह्मण बोलू लागला, प्रिय भगवंत, तो म्हणाला, आपण परम व्यक्ती पुरुषोत्तम आहात. म्हणजे भगवंत बघा, प्रेमाचा भुकेला आहे भगवंत. प्रेमाने जर भक्तांनी जे दिलं ते सुद्धा तो स्वीकार करतो. दृष्टीगोचर होता. आपण सदैव बद्ध आत्म्यासोबत असता तरी जेव्हा तो प्रेममय भक्तीने शुद्ध होतो तेव्हाच आपण त्याला प्रगट होता. तर अशी दोन्ही ठिकाणी भगवंतानी
श्रुतदेव या ऋषी महात्म्यांनी व्यक्तीच्या तुझ्या भेटीसाठी येऊन तुझ्यावर मोठी कृपा केलेली आहे. तर असा भगवंत, अशी प्रक्रिया मातेच्या गर्भधारणेच्या सुरुवातीपासून त्या व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत चालू असते. केवळ जन्मावरून कोणाचे, विशेषतः ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या उच्च वर्णाबाबत वर्गीकरण करणे कोणालाही शक्य नाही. जेव्हा कोणी गर्भधान संस्कार प्रक्रियेने शुद्ध झालेला नाही, तो तात्काळ शूद्र वर्णात मोडतो, कारण केवळ शूद्रच अशा शुद्धीकरण प्रक्रियेतून जात नाहीत. कृष्ण भावनेच्या शुद्धीकरण प्रक्रियेशिवाय काम जीवन म्हणजे केवळ शूद्राची किंवा पशुची गर्भधारण क्रिया होय. परंतु कृष्ण भावना शुद्ध करण्याची सर्वोत्तम प्रक्रिया आहे. कृष्ण भावनेने प्रत्येक जण वैष्णव स्तरावर येतो. अशी ही बालमित्रांनो गोष्ट भगवंताची. आवडली का मग तुम्हाला आजची गोष्ट कृष्णाची? असंच आपण छान छान गोष्टीत, पुढच्या गोष्टीत भेटूया. जय श्री कृष्णा.